माझं नाव महेश बोराटे. मी डायमंड अँड जेम्स बाय अँड सेलचं काम करतो. रविवारपेठमध्ये माझं शॉप आहे. तुम्ही या डायमंडच्या व्यवसायाकडे कसं वळाला अं, किंवा तुमची सुरुवात कशी आहे? सुरुवात म्हणण्यापेक्षा त्यावेळेस माझ्याकडे शिकण्यासाठी काही ऑप्शन नव्हतं. म्हणून एक उपजीविकेचं साधन म्हणून सुरुवातीला मी ह्या क्षेत्राकडे वळालो. म्हणजे ॲज अ कामगार म्हणून, लेबर, कारागीर म्हणून. पण हळूहळू काम करत 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 कारखान्याचा मॅनेजर झाला. स्वतःचं छोटीशी एक फॅक्टरी चालू केली डायमंडची. कटिंग अँड पॉलिशिंगमध्ये एक कामगारापासून वाढत 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 एक साधारणतः 20-25 कामगारापर्यंत गेला. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंगचं क्षेत्र सोडून मी रिटेल क्षेत्राकडे वळालो, म्हणजे ज्वेलरी इंडस्ट्रीकडे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या साईजचे, कलर्सचे डायमंडमध्ये ट्रेडिंग करायला चालू केलं. बरं, आता गोल्डच्या प्राइस वाढलेल्या आहेत तुम्हाला तर माहिती आहे. मग आता डायमंडच्या बद्दल मार्केट काय सांगतं? तसं पाहिलं तर गोल्डचं मार्केट जरी वाढलं असलं तरी गोल्डच्या पटीमध्ये डायमंडचंही मार्केट तेवढंच अप झालेलं आहे. कारण डायमंडचं रेट हे टोटली डॉलर्सवरती डिपेंड राहतात. म्हणजे डॉलर जसे अप होतील तसे डायमंडचे रेट पण वाढतच गेलेले आहेत. पहिला डॉलर 60-70 था, 60 रुपीज था, 70 रुपीज. पण आता त्याचं जवळजवळ 95 रुपीजच्या वरती डॉलर गेलं आहे. म्हणजे ऑलमोस्ट डायमंडचे रेट पण तेवढ्याच पटीत वाढलेत. भारतात डायमंडचे किती प्रकारचे डायमंड्स? भारतामध्ये डायमंड्स म्हणण्यापेक्षा डायमंडचे कलर खूप सारे आहेत. म्हणजे ऑलमोस्ट 100 उपर त्याचे कलर येतात डायमंड्समध्ये. पण आपल्याकडे सर्वांना मोस्टली व्हाईट डायमंडच माहीत असतो. पण व्हाईट आहे, LB आहे, TLB आहे, TTLB आहे, DB आहे, ब्राऊन आहे, म्हणजे ब्ल्यू आहे, पिंक डायमंड आहेत. आता ब्ल्यू डायमंड तर सगळ्यात रेअरमध्ये जातो. त्याच्या अब्जावधी रुपीज प्राईज लागतात त्याच्या. बरं, आता आपल्याकडे कोणत्या प्रकारचे डायमंड्स आहेत आणि त्याच्यामधला बेसिक फरक काय असतो? आता बेसिक फरक म्हणजे याच्यामध्ये डायमंडचं ग्रेडिंग मोस्टली कलर, क्लिअरिटी, कटिंग आणि साईज. म्हणजे डायमंड जेवढा मोठा तेवढे त्याचे रेट जास्त. डायमंडमध्ये सगळ्यात फर्स्ट नंबरला येतो, सर्वमध्ये येतो डी कलर, त्याच्यानंतर ई कलर, एफ कलर, FGHIJKLMNOP अशी त्याची कलरची रेंज असते. आता प्युरिटी वाईज गेलो तर आपण VVS1, VVS2, VS1, VS2, SI1, SI2, SI3, I1, I2, I3 असे डायमंडचे कलर आणि ग्रेडिंग केले जातात. ह्याच्यामध्ये राऊंड डायमंड येतात किंवा फॅन्सी डायमंड येतात, हर्ट शेप येतात, कुशन येतात, ऑक्टॅगनल आहे, ट्रायंगल आहे, ओव्हल शेप आहे, बगेट्स आहेत, स्टेपर्स आहेत. डायमंडचे वेगवेगळे साईज आणि वेगवेगळे शेप्स पण येतात. प्युअर डायमंड कसा आपण ओळखतो किंवा दोन डायमंड्स मधला डिफरन्स, ज्याने कॉस्ट मध्ये पण फरक पडतो, ते डिफरन्स काय असतो? आता डायमंड ओळखणं तसं एवढं सोपं नाही आहे सामान्य माणसांसाठी. त्याच्यासाठी एकतर तुम्हाला प्रॅक्टिकली नॉलेज खूप हवं आहे किंवा खूप वर्षाचा एक्सपिरियन्स हवा आहे. पण डायमंड जर मेन ओळखायचं असेल तर फक्त त्याच्या ग्रेडलवरून ओळखू शकतो. म्हणजे त्याची ग्रेडल कशी आहे, म्हणजे नॅचरल जो दगड असतो त्याची ग्रेडल थोडी वेगळी असते आणि सिंथेटिक डायमंड असतं त्याची ग्रेडल वेगळी असते आणि दोन्हीच्या हार्डनेसमध्ये फरक राहतो. डायमंड बद्दल अनेक गैरसमज आहेत, काय नेमके ते आहे? आता मी एक इन्व्हेस्टमेंट म्हणून नेहमी डायमंडकडे पाहत आलेलो आहे. आता गैरसमज काय आहेत हे आम्ही मानत नाही, कारण आम्ही ॲज अ बिझनेसमन म्हणून आम्ही ह्या इंडस्ट्रीकडे पाहतो. बरं, डायमंड आता खूप सगळं बघतोय आपण, ऍस्ट्रॉलॉजी वगैरे ह्याच्यामध्ये पण ते यूज होतं. डायमंड कोण लोक वापरतात सध्या? आता तसं पाहिलं तर डायमंड हे पैसेवाल्यांची वस्तू आहे. म्हणजे सामान्य वर्गामध्ये डायमंडसाठी एवढं क्रेज नाही आहे. पण उच्च वर्गामध्ये डायमंडला मोस्टली जास्त करून वापर केला जातो डायमंडचा. पण ॲस्ट्रॉलॉजिकल जर पाहिलं तर आम्ही त्या गोष्टींना एवढं प्राधान्य देत नाही, कारण आम्ही बिझनेसमन आहे. आम्ही ज्वेलरी इंडस्ट्री पाहतो आणि आम्ही त्याच दिशेने चाललेलो आहे. म्हणजे आणि डायमंडचा रेट पण आता कितीतरी पटीने वाढत आहेत. वेगवेगळे प्रकार आहेत. हो. आणि
त्या प्रकारावरनं किंमत कशी ठरते ते सांगा. त्याच्यामधला बेसिक डिफरन्स काय असतो ते दाखवा. आता डायमंडमध्ये जर पाहिलं तुम्ही तर फर्स्ट नंबरला जातो तो राऊंड डायमंड. जे राऊंडची किंमत ही सर्व शेपमध्ये जास्त मानली जाते. राऊंड नंतर येतो ओव्हल आहे, कुशन आहे, ऑक्टेगनल आहे, हर्ट शेप आहे, हा रोज कट आहे, हा स्क्वेअर आहे ऑक्टेगनल, हा कुशन आहे, हा स्टेपर आहे. म्हणजे सगळ्यात जास्त प्राइस ही राऊंड डायमंडलाच लागते. बरं. पण ह्याच्यामध्ये बेसिक फरक काय आहे? म्हणजे नक्की कसा? फरक म्हणजे ह्याच्या किमती कमी जास्त होतात. राऊंड आहे ठीक आहे, हम्म. परंतु त्याच्यामध्ये कलर मध्ये काय बेसिक फरक असतो का? हो, किंवा असतो ना, 100% काय असतो. नेमका फरक असतो? आता बेसिक सर्वात चांगला कलर येतो तो व्हाईट हम्म. डायमंडमध्ये. हम्म. व्हाईट डायमंड हा सर्वात महाग जातो. पण ॲक्च्युली पिंक डायमंड आणि ब्ल्यू डायमंड हे आता रेअरमध्ये काउंट केले जातात. पण मोस्टली राऊंड डायमंड सगळ्यांना माहिती असणारा आणि जास्त सेलेबल हा सध्या राऊंड डायमंड आहे. बरं. आता सर याचं जेम्सचं पण खूप मार्केट सुरू आहे. तर वेगवेगळे जे जेम्स आहेत त्याच्याबद्दल माहिती द्या आणि त्यांची वैशिष्ट्य सांगा. आता जेम्स म्हटलं तर डायमंड आणि जेम्स सेक्शन दोन्ही वेगवेगळे पडतात. पण आता सध्या जर परिस्थिती पाहिली तर जगाचा कल हा जेम्सकडे जास्त वाढलेला आहे. आता मोठ्या मोठ्या कंट्रीज त्यांची मोठे इन्व्हेस्टमेंट ह्या जेम्स इंडस्ट्रीकडे वळवत आहेत. आता चायनासारखी कंट्री असेल ते 100% जेम्स जगातले बाईंगसाठी ते आतुर असतात. आता याच्यामध्ये कसं होतं, माणिक आहेत, रुबी, कोरल आहे, गोमेद आहेत, गार्नेट, पर्ल आहेत, येलो सफायर आहेत, रुबी आहेत, एमराल्ड आहेत. अशा वेगवेगळ्या साईज आणि शेपमध्ये जेमस्टोन अवेलेबल असतात. आणि जेम्स मार्केट सध्या खूप प्रगती करत आहे. याच्यामध्ये रिझन्स काय? आता रिझन्स म्हणण्यापेक्षा एक इन्व्हेस्टमेंट म्हणून पण लोक त्याच्याकडे पाहतात, एक आस्था म्हणून पण पाहतात. आणि जगामध्ये आता सोशल मीडियाचं एवढं मोठं ट्रेंड वाढत आहे, त्याच्यामुळे सर्वजणांचं लक्ष आता जेम्स इंडस्ट्रीकडे वाढलेलं आहे. सर हिऱ्यांच्या आणि जेम्सच्या याच्या किमती कशा ठरवल्या जातात आणि सद्यस्थितीला जसं आपण गोल्डच्या आता किंमत सगळ्यांना माहिती आहे कशा पद्धतीने वाढत चालली, तशी याची गेल्या वर्षभरात कशा पद्धतीने वाढत गेली? आता जेम्स इंडस्ट्रीचं पाहायचं झालं तर जेम्सची प्राइस लास्ट इयर पासून ऑलमोस्ट 20 to 25% वाढलेली आहे. आता डायमंड आणि जेम्समध्ये जर कंपॅरिझन केलं रेटमध्ये किंवा ओळख कशी किंवा रेट डिफरन्स कसा ओळखायचा, तर डायमंडचे रेट एक स्थिर असतात, ते डॉलरवरती चालतात, ते इंटरनॅशनल मार्केट आहे. पण जेम्सचं तसं नाही आहे. जेम्सच्या एक ठराविक किंवा फिक्स प्राइस नसतात. त्या डिपेंड्स त्या कुठल्या कंट्रीच्या आहेत, कुठल्या कलरच्या आहेत, कुठल्या क्वालिटीच्या आहेत, त्याच्यावरती त्याचे रेट्स डिपेंड करतात. जेम्स इंडस्ट्री पण खूप मोठी आहे. त्याच्यामध्ये अगदी कमी किमतीपासून अगदी 100 रुपयापासून अगदी 100 करोडचे पण जेम्स येतात, जसं डायमंडचं आहे. आणि सध्या डायमंडपेक्षा जेम्स इंडस्ट्री जास्त उदयाला येत चाललेली आहे. त्याची प्राइस सध्या काय आहे, म्हणजे साधारणपणे आता समजा इथं जे आहे त्यांची जरी प्राइस आपल्याला सांगायची, आता डिपेंड्स तो कुठल्या कंट्रीचा आहे, कुठल्या कलरचा आहे, त्याच्यावरती त्याचे रेट डिपेंड करतात. आता हा रुबी आहे, हा बर्माचा आहे, बर्मा म्यानमार. तर हा साधारणतः आहे की 20,000 रुपये कॅरेटपासून स्टार्टिंग असतोय. म्हणजे 20,000 असेल, 15,000 असेल किंवा 10,000 रुपये असेल किंवा 500 रुपये कॅरेट असेल. म्हणजे डिपेंड्स कंट्री, क्लिअरिटी आणि क्वालिटी, कलर याच्यावरती त्याचे रेट अवलंबून राहतात. आता याच्यामध्ये माणिक आहे, आता हे नीलम असतात, ब्ल्यू सफायर्स हे बँकॉकचे आहेत, हे कमी किमतीचे असतात, याचे रेट कमी राहतात कारण याच्यावरती प्रोसेस केली जाते. तसंच जर तुम्ही हा नॅचरल घेतला, हा काश्मीरी सफायर आहे, काश्मीर हा रेअरमध्ये जातो, हा 25 लाख रुपयाचा आहे. किंवा वेगवेगळ्या साईजमध्ये पुष्कराचे असतात, श्रीलंकेचे पुष्कराचे आहेत,
आता हे बँकॉक पुष्कराज आहेत. बँकॉक पुष्कराजचा रेट कमी असतो येलो सफायर. ओके. सिलॉनचे रेट जास्त राहतात. बरं. हा सुडानचा आहे आफ्रिकन माणिक रुबी. हे कमी रेटचे असतात. ओल्ड बर्मा घेतलं तर जास्त रेट असतात त्याला. तर या इंडस्ट्रीचं भवितव्य काय बघताय तुम्ही? मी तर एक छान व्यवसाय म्हणून याच्याकडे पाहतोय आणि मी माझ्या आयुष्यामध्ये सक्सेस झालो अजून तर मी याच क्षेत्रामध्ये पुढे जाण्याचा नक्कीच विचार करेल इतर क्षेत्रापेक्षा. कारण याच्यामध्ये गुंतवणुकीला खूप चांगले चान्सेस आहेत, ऑपॉर्च्युनिटीज आहेत, इन्कम चांगलं आहे, बिझनेस चांगला आहे आणि जेम्सची ग्रोथ पण खूप फास्ट होते म्हणजे रेट वाईज. म्हणजे याचे रेट पण त्याच जसे सोन्याचे रेट वाढत चाललेत त्याच पटीमध्ये जेम्सचे रेटही वाढत चाललेले आहेत.